मराठा आरक्षणावरून शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। घटनेमध्ये बदल केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय। तर सूचना करणारे अनेक वर्ष सत्तेत होते, त्यांनी आरक्षणासाठी निर्णय का घेतले नाहीत असा सवाल अजित पवार यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे काका पुतण्यांमध्ये या आरक्षणावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आज आरक्षण द्यायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे। म्हणजे खरं आहे, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको आहे। पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। जर 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तिढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। घटनेत बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। तेव्हा का हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते, त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। धन्यवाद।